Ladies and gentlemen, I would now like to request Shri Uddhav Thackeray ji to grace us with a few words. माननीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय अमिताभजी, मुकेशभाई, प्रफुल्लभाई आणि उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या मला वाटतं काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यात अचानक प्रफुल्लभाईंचा फोन आला आणि सांगितलं आजच्या दिवसाचं आमंत्रण दिलं आणि तुम्ही आलंच पाहिजे. प्रफुल्लभाईंकडे काय किमया मला कळत नाही. किती दिवसांनी भेटले, किती महिन्यांनी भेटले, कोणत्याही म्हणजे आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. विरोधी म्हणजे मी यांच्याबद्दल बोलतो, त्यांच्याबद्दल नाही बोलत, कारण अमिताभजी बाजूला आहेत, सरकार तो ठीक चल रही आहे. मी प्रफुल्लभाईंबद्दल बोललो. विरोधी म्हणजे विचारधारा वेगळी वेगळी आहे. तरी देखील हा माणूस असा आहे, किती दिवसांनी भेटला तरी असं वाटतं की आपला खास मित्र आहे. हे त्यांच्यामध्ये काय एक जादुई किमया मला माहिती नाही. आणि मी शोधत होतो की काय आहे, तर माझ्या लक्षात आलं की नावाप्रमाणे नेहमी प्रफुल्ल असतात आणि भेटल्यानंतर नेहमी आपल्याला पटेल असंच बोलतात. प्रफुल्लभाई, तुम्ही आमंत्रण दिलं त्याच्यानंतर मी ते पुस्तक बघितलं. पुस्तकसुद्धा माझ्या हातामध्ये आलं तेव्हा मी कुठेतरी निघत होतो. पटकन चाललं, मला वाटतं काय यांच्याबरोबर एक अल्बम दिसतोय फोटोग्राफीचं, सगळे फॅमिली फोटो आहेत, अमुक आहे तमुक आहे. नंतर पुन्हा एकदा मी बघितलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा नुसता फोटोचा अल्बम नाही आहे, ही अक्षरशः तुमची जीवनगाथा आहे. आणि त्याचं सार हे पहिल्या 2 पानामध्ये आहे, जे आता तुम्ही दाखवलं. मनोहरभाईंचा एक जो उल्लेख केला, कशी माणसं कुठून येतात, आयुष्यामध्ये कुठे जातात. गुजरातमधून निघालेला तो तरुण मध्य प्रदेश वगैरे करत महाराष्ट्रामध्ये येऊन गोंदियाला स्थायिक झाले आणि विड्या वळता वळता, म्हणजे गरिबीतून आलेला माणूस विड्या वळता वळता त्यांनी दिवस वळवले, जमाना वळवला आणि स्वतःचं असं एक नाव, स्वतःचं काम त्यांनी निर्माण केलं. अनेक जण असतात कठोर परिश्रमास पर्याय नाही, बरोबर आहे ते. पण परिश्रम करता करता मला जे परिश्रम करावं लागले, मला जे मिळालं नाही ते मी इतरांना मिळवून देईन. आणि म्हणून मनोहरभाईंनी जी सुरुवात केली शिक्षणाची, आणि त्याच्यानंतर तुम्ही जो आत्ता उल्लेख केलात टर्निंग पॉईंट, ज्या वेळेला मनोहरभाईंचं पार्थिव घेऊन गेलं तेव्हा अनेक लोक रडत होती. आपल्याकडे काय झालेलं की इतरांना रडवणारी लोक खूप आहेत, पण स्वतःहून कोणासाठी तरी रडावं अशी माणसं फार दुर्मिळ असतात. आणि अशी ही परंपरा प्रफुल्लभाई तुम्ही पुढे घेऊन निघालात वयाच्या 13व्या वर्षी. हे केवढं मोठं कौतुक आहे. म्हणजे आज मी आलेलो आहे ते नुसतं फोटोग्राफीचं किंवा प्रफुल्लभाईंचं कौतुक करायला नाही आलेलो आहे. आणि हे सगळं ते पुस्तक पाहताना वेगवेगळे चेहरे आहेत. आत्ता सुद्धा प्रफुल्लभाई, आज आपण म्हणजे तुम्ही जन्मतारीख सांगितलीच नाही तर विश्वास बसत नाही. अजूनही म्हणजे तुम्ही चिरतरुणच आहात, सदैव तरुणच आहात. पण एक कुठेतरी ठहराव येतो की आपण बघतो की आपल्या आजूबाजूला काय आहे, काय आपण केलं, काय कमवलं. तर ही सगळी तुमची आणि आम्ही सगळे मित्रमंडळी, परिवारसारखी माणसं, मित्रांवरनं ओळखावं माणूस कसा आहे. आणि मला वाटतं ही संपत्ती आहे. ही संपत्ती अशीच मिळत नाही, ती कमवावी लागते. आणि ती तुम्ही कमवलेली आहे, केवढं मोठी तुमची कमाई, मोठी कमाई आहे. मित्रमंडळी, चांगली मित्रमंडळी असणं. आणि हा माणूस तुम्हाला खरंच सांगतो, एक 2-5 वर्षापूर्वी मी लंडनला गेलो होतो, हॉटेलमध्ये बसलो होतो, बाहेर थंडी पडली होती कडाक्याची. आणि म्हणून मी, थंडी बाहेर होती, मी आतमध्ये 2-4 जॅकेट घालून बसलो होतो. आणि तेवढ्यामध्ये प्रफुल्लभाई आले, घामाघूम होऊन बाहेरून धावत धावत धावत, घामाघूम झालेले. त्याही थंडीमध्ये बाहेर जाऊन जॉगिंग करून आले होते. मी त्यांना विचारलं, अरे प्रफुल्लभाई तुम्ही कधी आलात? आलो काल परवाकडे आलो. म्हटलं किती दिवसात? बस आता रूममध्ये जाणार, तयार होणार आणि निघालो. मग 2-3 दिवसासाठी गेले तरी फिटनेस, आपण काय म्हणतो 2-3 दिवस मिळालेत कशाला जरा आराम करूया, तसं नाही. म्हणजे हे जे फिटनेसचं जे कौतुक आहे ते त्यांच्या तेवढ्या कौतुकापुरतं नाही सांगितलं की कधीही मला नाही वाटत प्रफुल्लभाई स्वस्त बसत असतील. बसतात का भावी हे स्वस्त कधी? काय ना काहीतरी चालू असतं यांचं. आणि हे पुस्तक बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रफुल्लभाई
वेगवेगळ्या राजकीय नेत्यांबरोबर सहजतेने वावरतात, विविध राष्ट्राध्यक्षांबरोबर सहजतेने वावरतात आणि तेवढ्याच सहजतेने शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रमतात. हे जे काय आहे ना, हे फार थोड्या लोकांना जमतं. आणि म्हणून जे नुसतं कौतुक नाही मी म्हणत, तुम्ही जे काय आज कमवलेले आहे ते खरंच अभिमानास्पद आहे. आणि मी तर तुम्हाला शुभेच्छा ह्याच देईन की उडान, मगाशी त्या फिल्ममध्ये बोललो ना, हे उडान, हे विमान तुमचं असंच आणखीन उंच उंच भरारी घेत राहू. मोठी आणखीन भरारी म्हणजे मला वाटतं या सप्टेंबरमध्ये तुम्ही अंडर-17चा फुटबॉल पहिल्या प्रथम हिंदुस्थानात आणताय. केवढं मोठी अचिव्हमेंट आहे. अंडर-17चा फुटबॉलचा वर्ल्ड कप. मग त्याच्यानंतर सुद्धा या पुस्तकाची पानं वाढणार आहेत. आणखीन ही पानं अशीच वाढत वाढत हे पुस्तक आता एवढं आहे, ते आणखीन एवढं 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 असं जाडं होत राहो. आणि त्या प्रत्येक प्रकाशनाच्या वेळेला आम्हाला बोलवत राहा, आम्ही येणार. तुम्हाला खरंच मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.